की मुख्याधिकाऱ्यांना पहिल्यांदा सूर्यकांत वाघमारे आलेले आहेत, त्या खुर्चीवर बसलेले आहेत, ते त्यांच्या कॅबिनमध्ये दिसले. मग बाबासाहेबांच्या स्मारकाची विटंबना करणारा व्यक्ती माननीय मुख्याधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये का आला याचं उत्तर त्यांनी दिलं. मग या स्मारकाची मोडतोड केलेली ती का दिसली याचं उत्तर त्यांनी दिलं. लोहा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आहेत, कोणती गाडी आली, कोणत्या गाडीने कट मारला हे त्यांच्या कॅबिनमध्ये त्यांना दिसले. मग ही घटना त्यांना का दिसली नाही त्याचं उत्तर त्यांनी दिलं. मग कॅमेरे कशाला लावले आणि मग तुम्हाला ते कॅमेऱ्यावरती चित्र दिसत असताना मला पुण्यावरून तुम्हाला मेसेज करावा लागला. पुतळ्याची विटंबना झाली ही माझ्या मोबाईलवरती तात्काळ उपलब्ध झाली आणि मी पोलीस स्टेशनला पाठवलं, माझ्या मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं आणि सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना पाठवलं. एक शहाणा माणूस स्मारकाची विटंबना करतो आणि पोलीस आणि प्रशासन शहाण्यासारखे वागणार नसतात तर मात्र या शहराची सामाजिक शांतता धोक्यात येईल. आणि म्हणून मी जे उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण या ठिकाणी द्यावीत. आमच्या ज्या मागण्यांचं निवेदन आहे आम्ही तुम्हाला दिलेलं आहे, त्या निवेदनाची पूर्तता आपण 8 दिवसात करावी. आपण जर केली नाही तर गणेशोत्सव हा 6 सप्टेंबरला संपतोय. 10 सप्टेंबरला या शहरामध्ये प्रचंड वादळ येईल आणि मग तुमची पोलीस यंत्रणा प्रशासन यंत्रणा अपयशी ठरेल. मग आम्ही कोणाच्या बापाला येणार. शांतता ही ठेवणं जशी आमची जबाबदारी त्याहीपेक्षा ती तुमची देखील जबाबदारी.